हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आनंदी आहात ना? तर डीमार्ट मधला हा माझा सर्वात आवडताचा फ्लोअर. मी जेव्हा पण डीमार्टला येते तेव्हा मी या सेक्शनला येऊनच बघते. यावेळेस पण डीमार्टला भरपूर अशा नवीन वस्तू बघायला मिळाल्या, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. हे काचेचे जार्स खूप चांगले वाटले आणि यामध्ये ना अशा भरपूर व्हेरायटीज खूप अवेलेबल होत्या. मी हे असेच काचेचे जार्स मेशोवरून मागितले होते. याची पण क्वालिटी खूप छान आहे. हे दिसायला तर सुंदर आहेतच आणि एअरटाईट देखील आहेत. इथे ना अशा सुंदर सुंदर प्लेट्स पण आहेत मुलांसाठी जेवण वगैरे करायला. आणि समर सुरू असल्यामुळे इथे छान असे कलरफुल कुल्फे मोड्स पण आलेले आहेत. याची प्राइस देखील खूप छान वाटली मला. या अशा ना छान डिनर प्लेट्स खूप छान वाटल्या मला. याची क्वालिटी वगैरे खूप छान वाटली. प्रिंट पण खूप छान आहे. कितीही म्हटलं तरी आपल्याला डीमार्टच्या वस्तू आवडणारच आणि आपण त्यांना घरी आणतोच, कारण त्या वस्तूंची प्राईस क्वालिटी एकदमच छान असते. हा देवांच्या भांड्यांचा सेक्शन आहे. इथे पण खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वस्तू डेकोर आयटम बघायला मिळाल्या. इथले दिवे पण खूप छान असतात. मी मागच्या वेळेस घेतले होते. त्याची क्वालिटी एकदम छान आहे आणि त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. या ज्या वाट्या आहेत ना, या देवांसाठी नैवेद्य लावायला किंवा प्रसाद लावायला खूप उपयोगी पडतात. यामध्ये पण अशा भरपूर व्हेरायटीज बघायला मिळाल्या, म्हणजे छोटी प्लेट, वाटी. तर हे कपड्यांचं सेक्शन आहे. इथले ना हे नॅपकिन्स खूप छान आहेत. मी असा 4चा असा सेट नेलेला होता मागे. यामधला आणखी भरपूर व्हेरायटीज आलेल्या आहेत. हे नॅपकिन्स मायक्रोफायबर आहेत आणि क्लिनिंगला खूप उपयोगी पडतात. आपण डीमार्टला गेल्यावर कितीही म्हटलं ना की जेवढं लागेल तेवढंच घेऊ, पण आपण बायकांना असं होतच नाही आणि आपण आणखी नवनवीन वस्तू घेऊनच येतो. तर मला यावेळेस काही जास्तीचं असं ग्रोसरी आणायची नव्हती. जी संपलेली होती ना तीच असं लिस्ट करून ठेवलेली होती. म्हणजे कसं जेव्हा आपण डीमार्टला जायचं असतं तेव्हा ती लिस्ट रेडी राहते. घरी आल्यानंतर मस्त छानसं असं फ्रेश झालो आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेते म्हटलं. आणि नंतर कसं मग सगळी ग्रोसरी भरून ठेवता येईल. आज काय झालं, पप्पा आले होते पिहूच्या भेटीला, तर त्यांनी येताना पण फळं आणले आणि आहोंनी पण आज फळं घेऊन आले. तर म्हटलं स्वच्छ धुवून ठेवून देते, कारण आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे ना ते देण्याची जबाबदारी ही आपल्याच हातात असते. हेल्दी राहणं हे पनिशमेंट नाही आहे, तर ते सेल्फ लव्ह आहे. म्हणजे कसं स्वतःवरचं प्रेम आहे. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल खूप असं महत्त्वाची वाटते. सध्या कसं झालं आहे, जेव्हा आपल्याला भूक लागते मग आपण जे आवडीचं राहते किंवा जे अवेलेबल असते ते खाऊन घेतो, म्हणजे चिप्स, समोसा, असं काही फ्राईड आयटम्स. तर असं काही अनहेल्दी खाल्लं की पूर्ण आपल्या शरीराची सिस्टीमच बदलून जाते. मग काय, मग त्याची ती सवय केव्हा लागते हे पण कळत नाही. मी हे म्हणत नाही आहे की हे तुम्ही काहीच खाऊ नका किंवा पूर्णच बंद करा, पण त्याऐवजी जर आपण हेल्दी गोष्टी खाल्ल्या तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. आपल्या शरीराला जास्त फायदा पोहोचतो. चला तर ही माझी रात्री जेवणाची तयारी सुरू आहे. आज सिंपल असा मस्त मसाले भात आहे. याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच लवकर. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांचे इतके छान छान कमेंट्स बघून खरंच खूप छान वाटते. तुमच्या या सपोर्ट्समुळे ना मला असं मोटिवेशन मिळतं रोज काहीतरी नवीन शेअर करायला. तुमची अशी साथ असू द्या. एक गृहिणी रोज घरासाठी इतकं काही करते, पण स्वतःसाठी वेळ काढायला विसरते. स्वयंपाक असो, साफसफाई असो किंवा घरातील प्रत्येकाची काळजी घेणं, हे सगळं मॅनेज करणं सोपं नाही आहे. घर व्यवस्थित ठेवणं, अन्न साठवणं, प्लॅनिंग करणं, हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतं. म्हणून स्वतःसाठी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, कारण आपण ठीक असलो तरच आपलं घर ठीक राहतं. तर इथे मी आधी किचन ओटा आवरून घेते. माझी ही खूप आधीपासूनची सवय आहे, का माहिती चांगली आहे की नाही, की जी वस्तू किचनमध्ये वापरते ती काम झाल्यावर त्याच्या जागी ठेवून देत असते. त्यामुळे कसं किचनचा ओटा हा नेहमीच क्लीन राहतो. आणि जेव्हा आपल्याला काही नवीन बनवायचं असलं, काही करायचं असलं, तर आपल्या ओट्यावरनं अशा व्यवस्थित जागा पण मिळते. नाहीतर काय होतं, जिकडे तिकडे पसारा असतो, मग त्यामुळे काही करायची इच्छासुद्धा होत नाही.
तर इथे मी सोबतच उद्याच्या नाश्त्याची तयारी करून घेत आहे. रोजच्या जेवणामध्ये थोडं तरी प्रोटीन असलंच पाहिजे, कारण त्याने काय होतं, आपल्या शरीराला ताकद मिळते, आपल्याला थकवा जाणवत नाही. त्यामुळे प्रॉपर न्यूट्रिशन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन म्हणजे फक्त जिम करणाऱ्यांसाठीच नाही, तर ते प्रत्येकासाठी गरजेचं असते. प्रोटीनसाठी तुम्ही डाळ, मूग, चणे, दूध किंवा दही असे अवेलेबल जे असेल ते तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ॲड जरी केलं ना, तर तुम्हाला प्रोटीनची कधीच कमतरता जाणवणार नाही. असा रोजचा आपला बॅलन्स डाएट असला तर आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहण्यास मदत होते. तर मी डीमार्टमधून सामान आणलं तेव्हा ते तसंच दुसऱ्या रूममध्ये ठेवून दिलेलं होतं, कारण पिहू काय करते, सगळे सामान पसरवून घेते. आणि मी फक्त ना असं फ्रीजमधल्या ज्या अशा गोष्टी होत्या त्या ठेवून दिल्या होत्या तेव्हाच, आणि बाकीचं म्हटलं आरामात अरेंज करून घेते. कारण या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे त्यांना कसं असं ठेवायला व्यवस्थित लागतं, कारण जे जे आपण आणतो ते इकडे तिकडे असं गडबडीत ठेवून दिलं तर ते वेळेवर शोधाशोध करावी लागते. आणि जेव्हा आपण नेक्स्ट टाईम सामानासाठी बघतो तेव्हा त्या गोष्टी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी स्टोअर केलेल्या असतात. त्यामुळे आत्ताचा थोडा वेळ दिलेला बरा. तर इथे ना मी ज्या अशा आधीच्या वस्तू आहेत तर त्या आधी पहिले वापरून घेते, मगच नवीन पॅकेट यूजमध्ये घेते. सोबतच ज्या ज्या भरण्यांमधलं जे पूर्ण संपलेलं असतं तर त्या भरण्या स्वच्छ धुवून सुकवून घेते, म्हणजे त्याने काय होतं, थोडीफार क्लिनिंग पण होऊन जाते. नाहीतर आपण मग हाच विचार करतो की जेव्हा आपण डीप क्लीन करू तेव्हा आपण पूर्ण करू, पण तसं न करता हे खूप सोयीचं पडतं. आपल्या शरीरासाठी तेल, तूप खूप गरजेचं आहे, पण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेतली तर ती हानिकारक ठरते. म्हणून प्रत्येक गोष्ट मर्यादित ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्दी राहणं म्हणजे सगळं बंद करणं नाही, तर ते बॅलन्स ठेवणं आहे. आणि जर तुम्हाला खूप क्रेविंग होत असेल ना तर अनहेल्दी खायची, तर आठवड्यातून एकदा तरी चीट मील ठेवा. म्हणजे कसं, त्या दिवशी मनाप्रमाणे तुमचं आवडतंचं खा, म्हणजे तुमची इच्छा पण पूर्ण होईल आणि बाकी दिवस हेल्दी खाणं असं मेंटेन करणं सोपं जाईल. ग्रोसरी शॉपिंग म्हणजे फक्त सामान आणणं नाही, तर तो आपल्या घराचा असा हेल्थचा असा पाया असतो. आपण जे आणतो तेच आपण रोज खातो, म्हणूनच स्मार्ट शॉपिंग खूप इम्पॉर्टंट असते. आपण कधीच प्लॅनिंग करत नाही, पण थोडं प्लॅनिंग केलं तर असं जास्त प्रोसेस फूड टाळलं जातं आणि फ्रेश आणि हेल्दी गोष्टी निवडल्या जातात. कारण किचनमध्ये जे असेल तेच प्लेटमध्ये येणार आहे. हेल्दी लाईफ अशी हवी असेल तर सुरुवात ग्रोसरीपासूनच करावी लागते. कारण आज आपण जे खातो ना, अनहेल्दी गोष्टी म्हणू द्या, काही पण असू द्या, तर ते उद्या तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणूनच स्मार्ट असं काहीतरी शॉपिंग केली तर ते असं आरोग्यासाठी एकदम चांगलं राहतं आणि घराच्या एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा चांगलं राहतं. तर या माझ्या अशा खूप जुन्या भरण्या आहेत. ॲक्च्युली या बोईवड्याच्या अशा भरण्या आहेत तर मी खूप आधीपासून यूज करते. तर अशी काहीशी जास्तीची ग्रोसरी असली तर असं त्या सामान ठेवायला असं खूप बरं पडतं. तर म्हटलं जेव्हा खराब होईल तेव्हा डिस्कार्ड करून घेता येईल, आणि पण सध्या तरी काम चालू आहे तर यूज करून घेते. आता तर इतक्या सुंदर सुंदर भरण्या आलेल्या आहेत मार्केटला, पण म्हटलं आधी या खराब होऊ देते. तसंच ते पॅकेट असं पडून राहण्यापेक्षा अशा मोठ्या मोठ्या जरी भरण्या असल्या ना तर त्या खूप उपयोगात येतात. तसं तर माझ्याकडे अशा एअरटाईट कंटेनर्स पण खूप आहेत, पण त्यामध्ये कसं मी असं जे असं वेळेवर असं खायला असं प्रेफर करते. यामधून कसं पूर्ण पटकन दिसून पण येतं आणि लक्षात पण येतं काय आहे, किती संपलं आहे. या भरण्यांची क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट कराल. तर इथे ना मी एक अशी ट्रिक यूज करते तांदूळ स्टोअर करण्यासाठी. मी तांदूळामध्ये ना अशा 9-10 अशा लवंग टाकून ठेवून देत असते. त्यामुळे तांदूळाला असे किडे लागत नाही, किंवा तुम्ही तमालपत्र देखील यूज करू शकता. त्यामुळे सुद्धा तांदूळ एकदम असा फ्रेश राहतो. ही ट्रिक तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डाळींसाठी सुद्धा यूज करू शकता. डाळ आणि तांदूळांच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये लवंग किंवा तमालपत्र घालायचं. त्यामुळे त्यांच्या वासामुळे तांदूळाला असे धान्यांना सगळ्यात किडे लागत नाही. हे कंटेनर्स मी असे डाळ तांदूळ ठेवण्यासाठी यूज करते. हे सुद्धा डीमार्टमधूनच घेतलेले आहेत
आणि खरंच याची क्वालिटी पण खूप छान आहेत, मजबूत आहेत. सोबत यामध्ये असं ठेवलेलं असं व्यवस्थित दिसून पण येतं. आणि हे जे असे कंटेनर्स आहेत ना, हे सुद्धा प्लास्टिकचेच आहेत, पण क्वालिटी पण छान आहे. त्यामधलं प्लास्टिक पण खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की हे एअरटाईट आहेत, म्हणून यामध्ये ठेवलेल्या गोष्टी असं जास्त दिवस फ्रेश राहतात आणि किचन पण नीट अँड ऑर्गनाइज दिसतं. तर मी काय करते माहिती आहे का, जेव्हा पण आपण एखादा असा उरलेला किराणा असतो ना, त्यासाठी एक ट्रिक यूज करते. या अशा पॅकेट असतात ना, की ज्या आपण ओपन करून घेतो, मग त्यांना असं क्लिप लावून घेतलं तर ते बरं राहतं. त्यामुळे त्यामधल्या वस्तू अशी खराब पण होत नाही आणि पडतही नाही. जर या क्लिप तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे रबर देखील असं यूज करू शकता, त्याने देखील व्यवस्थित राहतं. माझ्याकडच्या पण असं क्लिप संपलेल्या आहे, तर मी असं रबरच लावून घेत असते. आता तर छानशी अशी एक गॅजेटच निघालेलं आहे, सीलिंग मशीन. तर त्यामुळे कसं त्याने पण काम एकदम इझी होतं. तसंच इथे पण मी असं चहा पावडरच्या पॅकेटला सेलोटेप लावून घेत आहे. त्यामुळे कसं त्याचा चहा पावडरचा सुगंध पण व्यवस्थित राहतो आणि खराब पण होत नाही. नाहीतर मग ते तसंच पडून पडून राहिलं तर ते इकडे तिकडे पडत राहतं किंवा सांडत राहतं, ते खराबसुद्धा होतं, कधी कधी कीड लागतो. तर त्यापेक्षा ही अशी ट्रिक खूप उपयोगात पडते. हा असा 2 कंपार्टमेंटचा एक डबा आहे. यामध्येच मी असं नाचणीचं पीठ ठेवते आणि दुसऱ्यामध्ये ज्वारीचं पीठ ठेवते. म्हणजे कसं मला मिक्स पोळी बनवायला असली तर तेव्हा असं खूप इझी पडतं. मी हे ना मेशोवरूनच मागवलेले आहेत. याचं असं 2 याचा सेट मी बोलवलेला होता आणि खरंच हे डबे खूप छान निघाले. तर ही माझी ना ड्रायफ्रूटची अशी बास्केट आहे. मी जेव्हा पण ड्रायफ्रूट्स रिस्टॉक करते तेव्हा ना अशा सगळ्या भरण्या एकतर पुसून घेते, नाहीतर मग स्वच्छ धुवून घेत असते. त्यामुळे काय होतं, असं रोज थोडं थोडं क्लीन करत राहिलं तर जास्त लोड पण येत नाही आणि आपलं किचन हे नेहमीच स्वच्छ दिसायला लागतं. जास्त काही धूळ जमा होत नाही, व्यवस्थित भांडी चमकतात आणि ही जर सवय लागली ना तर हे सगळं इझी वाटू लागतं. आपोआपच आपलं किचन हे नीटनेटकं दिसायला लागतं आणि सोबतच आपला वेळसुद्धा पण खूप वाचतो. हा एक ना असा मोठा डब्बा आहे, मी डीमार्टमधून घेतलेला होता. मला तेव्हा जवळपास 600 काहीतरी रुपयाला असा मिळाला असणार. पण याची क्वालिटी एकदम मस्त आहे, म्हणजे असं खूप महत्त्वाचा डबा आहे. या डब्याचा वापर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. यामध्ये तुम्ही खूप सारं सामान ठेवू शकता, काही मुलांची खेळणी ठेवू शकता, काही किचनच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवू शकता, काही किचनच्या क्रॉकरीज असतात ना ज्या आपल्याला असं फुटायची भीती वाटते, तर त्या अशा आरामात बसता. मी तर सध्या इथे असं रेडी टू ईट म्हणजे कसं ओट्स, बिस्किट्स झाले, काही पास्ता झाला, तर मग अशा काही गोष्टी ठेवून देत असते. आणि याला ना अशी खाली अशी चाकं पण दिलेली आहेत, म्हणजे जर जास्त वेट असलं तर आपण त्याला घुमवून ठेवू पण शकतो. आणि बाकीचं जे ग्रोसरी असते ना ते मी किचनच्या बाजूला स्टोर रूम आहे तिथे ठेवून देत असते. त्यामुळे कसं किचनमध्ये जास्त असं गोंधळ होत नाही. तर या काचेच्या भरण्या देखील खूप छान आहेत. या मी मेशोवरूनच मागवल्या होत्या. त्याचा काच पण असं छान जाडा आलेला आहे, सोबत एअरटाईट पण आहेत. त्यामुळे यामध्ये तुम्ही बिस्किट्स, ड्रायफ्रूट्स, इतर काही गोष्टी अशा स्टोअर करू शकता, ज्या खराब पण होणार नाही. तर अशी ही बास्केट तयार करून मी माझ्या ओपन किचनच्या काउंटरवर ठेवून देत असते. कारण आपण कधीच आठवणीने या गोष्टी खात नाही. त्यामुळे ना डोळ्यांसमोर दिसत राहिलं की तरी खाल्ल्या तरी जातात निदान. या भरण्यांची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला. तर इथे मी अशी बास्केट रेडी करून ठेवत आहे. स्त्रियांनी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. आपण कसं सगळ्यांसाठी छान छान स्वयंपाक करतो, पण स्वतःसाठी काहीतरी चांगलं खायला मात्र विसरतो. कधी ड्रायफ्रूट्स खा, कधी फ्रेश फ्रूट्स खा, कारण आपल्या शरीराला ताकद लागते. आणि आपण कसं दिवसभर काम करतो तर बॉडीला पण प्रॉपर एनर्जी देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे काही असे प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत,
हे मी एका असा 24 डब्यांचा असा सेट ऑर्डर केलेला होता. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या साईजचे कंटेनर्स आले आहेत. म्हणजे कसं छोट्यापासून तर ते मोठ्यापर्यंत. आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्यांची क्वांटिटी खूप कमी असते. मग त्यांना स्टोअर करायसाठी डब्बाच मिळत नाही. त्यामुळे असा एक सेट खूप उपयोगी पडतो. तर इथे मस्त असे फ्रूट्स पण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि सोबतच मसाले भात पण तयार झालेला आहे. त्यासोबत एक असं स्पेशल अशी माझ्या आईनी म्हणजे सासूबाईंनी एक चटणी बनवलेली आहे. तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच लवकर. चला तर मग आम्ही असा मस्त गरमागरम सिंपल असा डिनर एन्जॉय करतो. तुम्हाला माझा हा आजचा शॉपिंग व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. माझ्या किचन टिप्स आवडल्या असेल तर कमेंट करा आणि आणखी काही टिप्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.